महिला व अन्य दुर्बल घटकांचं सक्षमीकरण या धड्याच्या पुढच्या विभागामध्ये आता आपण प्रवेश करतोय. चला तर आता आपण पुढे बघतोय सती प्रतिबंधक कायदा. तर 4 सप्टेंबर 1987 रोजी बघा, माझ्या बरोबरच राहा तुम्ही. पाठ्यपुस्तक तुमचं उघडच असेल बरोबर. सती प्रतिबंधक कायदा 4 सप्टेंबर 1987 रोजी राजस्थानामध्ये देवळा गावामध्ये रूपकुंवर नावाची विवाहिता सती गेली आणि ती स्वेच्छेने सती गेली नाही, तर तिला सती जाण्यासाठी प्रवृत्त करण्यात आलं. मग तिचं सती जाणं आणि त्याच्यानंतर सती प्रथेचं उदात्तीकरण करणं या सर्वच गोष्टी या बेकायदेशीर होत्या. मीना मेनन, गीता सेधू, सुजाता आनंदन, अनु जोसेफ, कल्पना शर्मा या स्त्री मुक्तीवादी कार्यकर्त्या आणि पत्रकार यांनी या प्रकरणी सत्यशोधन केलं की खरोखरच रूपकुंवर कशा रीतीने सती गेले. सती जाणं म्हणजे जर का अकाली पतीचं निधन झालं तर पत्नीनं जेव्हा त्याला जाळतात तेव्हा त्याला त्याच्या सकटच स्वतःला सुद्धा जाळून घ्यायचं. या प्रकाराला सती जाणं असं म्हणतात. बरोबर आलं लक्षात. मग आता या सगळ्या महिलांनी अगदी पूर्णपणे त्याचं खोलवर जाऊन त्याचं संपूर्णपणे पडताळा केला की खरोखरच काय गोष्ट घडली होती त्यावेळेस. मग सरकारनं 1988 मध्ये अगदी कडक तरतुदी करून सती प्रतिबंधक कायदा हा संबंध करण्यात आला. मानव अधिकार संरक्षण कायदा ह्याच्यामध्ये स्त्री आणि पुरुष यांच्यावरील अन्याय हा संपूर्णपणे दूर व्हावा म्हणून 1993 मध्ये हा कायदा करण्यात आला. याच्यासाठी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची नेमणूक करण्यात आली. कोणती? राष्ट्रीय मानवाधिकार आरोग्याची नेमणूक करण्यात आली. आणि मग ह्याच्याच पार्श्वभूमीवर याच धर्तीवर काही राज्यामध्ये राज्य मानवाधिकार आयोग हे स्थापन झाले. आणि मग या कायद्यानुसार सामूहिक अत्याचार, घटस्फोटित महिलांची सामाजिक स्थिती, त्याच्यानंतर स्त्रिया व सुरक्षित कार्यस्थळ असा सगळ्या विविध गोष्टींवर कायद्यानं प्रभावी अशी भूमिका बजावून स्त्रियांवरचा अन्याय हा कमी करायचा त्याच्यासाठी संपूर्णपणे मदत केली. पुढे बघूया महिलांसाठी आरक्षण. आता बघा 73 आणि 74 या संविधान दुरुस्तीनं ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका आणि महानगरपालिकामध्ये 1/3 ह्या जागा स्त्रियांसाठी राखून ठेवल्या आहेत. म्हणजे स्त्रियाच त्या जागी काम करणार. मग सरपंच, अध्यक्ष, नगराध्यक्ष, महापौर या पदांसाठी सुद्धा 1/3 पद ही स्त्रियांसाठी राखीव ठेवण्यात आली आहे. मग देशातल्या महाराष्ट्रासह अन्य 15 राज्यामध्ये महिलांसाठी 50% आरक्षण देण्यात आलेलं आहे. आणि मग या तरतुदीमुळे महिलांना राज्य कारभारामध्ये सहभाग घेण्याची एक संधी मिळते. बरोबर. मग स्वातंत्र्योत्तर काळामध्ये भारतीय संविधानानं स्त्री पुरुष समतेची तत्व स्वीकारली आणि त्याच्यामुळेच मतदानासारख्या महत्वाचा राजकीय हक्क स्त्रियांना मिळाला. मग पुरुषांच्या अगदी बरोबरीनं स्त्रियांना शिक्षणाच्या, रोजगाराच्या या समान संधी उपलब्ध करून दिल्या पाहिजे. आणि त्या सगळ्या संध्या उपलब्ध करून दिल्या गेल्या. सती हुंडा, सती जाणं, हुंडाबळी, त्याच्यानंतर पत्नीत्व यासारख्या दुष्ट पथांवर कायद्यानं संपूर्णपणे बंदी घातलेली आहे. तसंच स्त्रियांचा घटस्फोटाचा अधिकार मान्य करण्यात आलेला आहे आणि त्यांना मालमत्तेमध्ये सुद्धा कायदेशीर वाटा दिला गेलेला आहे. बरोबर. पुढे राजकीय सत्तेमध्ये स्त्रियांना न्याय वाटा देण्याच्या हेतून स्थानिक शहरामध्ये आणि स्थानिक शासन संस्थांमध्ये काही जागा राखून ठेवण्यात आलेल्या. आणि सगळ्या ह्या तरतुदीमुळे काय झालं की आपल्याला असं दिसून आलं की स्त्रिया शिक्षण घेऊन अर्थार्जन करू लागल्या
आणि अर्थार्जन करणं म्हणजे त्या शिक्षण घेऊन पायावर उभारून स्वतः कमवतात, बरोबर. म्हणजे स्वतःचा पगार ते स्वतः मिळवतात, कष्ट करून, काम करून, बरोबर. मग स्त्री मुक्तीच्या विचारानं स्त्रियांना आत्मभान येत आहे. शिक्षण, अर्थार्जन, प्रशासन, राजकारण या सगळ्या क्षेत्रामध्ये स्त्रिया या हिरीहिरीने भाग घेऊ लागल्या, बरोबर. इथपर्यंत लक्षात आलं, बरोबर. चला पुढे जाऊया. ह्याच्यामध्ये आता आपण अनुसूचित जाती याच्या अंतर्गत स्वातंत्र्योत्तर काळामध्ये अनेक आपल्या संविधानानं स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, सामाजिक न्याय या मुलांचा पुरस्कार केला. आणि मग त्यालाच अनुसरून अस्पृश्यतेच्या रूढीवर कायद्यानं काय केली, बंदी आणली. आणि मग संविधानाच्या 17व्या अनुच्छेदानुसार अस्पृश्यता ही नष्ट करण्यात आली आणि अस्पृश्य वर्गाचा संपूर्णपणे समावेश हा अनुसूचित जातींमध्ये करण्यात आला, बरोबर. आणि या अनुसूचित जातींचं सामाजिक आणि आर्थिक मागासलेपण हे लक्षात घेऊन त्याचा विकास साधता यावा म्हणून त्यांना शिक्षणामध्ये आणि नोकऱ्यामध्ये प्रतिनिधित्व हे देण्यात आलं, बरोबर. पुढे बघूया आपण काय शिकलो या अंतर्गत. टिपा लिहायच्यात तुम्हाला, अर्थात तुम्हाला तुमच्या वहीमध्ये व्यवस्थित नमूद करायच्यात. महिलांसाठी आरक्षण, अनुसूचित जाती आणि सती प्रतिबंधक कायदा. चला तर मग आपण आता पुढच्या आपल्या विभागामध्ये प्रवेश करूया.